नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। खरं तर सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक ही 21 तारखेला खऱ्या अर्थानं संपूर्ण झाली म्हणावं लागेल आणि यामध्ये खरं तर शेतकरी कामगार पक्षाचा जो काही बालेकिल्ला होता, या बालेकिल्ल्याला एक मोठा सुरुंग आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून लावला। कारण नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार होता तो खऱ्या अर्थानं 5000 मताचं खरं तर मताधिक्य घेऊन त्या ठिकाणी लीड मारलं आणि खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती विराजमान होण्याचं काम शहाजीबापूच्या या पठ्ठ्याने केलं। आणि याच्यानंतर जर खऱ्या अर्थानं बघितलं तर शहाजीबापूंचे जे 23 शिलेदार खरं तर प्रभागामध्ये उभे केले होते, त्यामध्ये खरं तर बापूंना 15 जे शिलेदार होते ते या विजयामध्ये खरं तर सामील झाले आणि या विजयाचे भागीदार देखील झाले। यामुळे सांगोला नगरपालिकेच्या ऐतिहासिक या विजयामध्ये शहाजीबापूंना 15 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार खरं तर त्या ठिकाणी मिळाला। मात्र सांगोला तालुक्यामध्ये राजकारणाची यावेळची जी परिस्थिती होती ती अगदी गुंतागुंतीची आपल्याला बघायला मिळाली। यामध्ये शहर विकास आघाडी प्रामुख्याने या ठिकाणी निर्माण झाली आणि शहाजीबापूंना ऐन वेळेला एकटं पाडलं आणि यामध्ये खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्याचं जे काही राजकारण होतं ते आपल्याला अगदी तापलेलं पाहायला भेटलं। यामध्ये दीपक आबा असतील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, याचबरोबर भारतीय जनता पार्टी खरं तर यांची सांगोल्यामध्ये युती झाली आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून खरं तर त्यांचं देखील पॅनल अगदी जोरानं या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये खरं तर प्रचार करताना आपल्याला बघायला भेटलं। परंतु हा जो पेच आहे हा नेमका पेच कोणत्या पद्धतीचा आहे आणि कोणत्या स्वरूपाचा आहे खरं हे पाहणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे। कारण सांगोला तालुक्याच्या या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये बापूंना घवघवीत यश आल्यानंतर बापू खरं तर ज्या लोकांना शब्द दिला होता की हे निवडणुकीमध्ये स्वीकृत खरं तर नगरसेवकांचा, तर तो खरं तर पेच या ठिकाणी बापू कशा पद्धतीने सोडवणार हे खरं तर प्रामुख्याने बघणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सुरेशदादा बनसोडे खरं तर हे सांगोला तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला हे नाव माहीत आहे आणि त्यांचेच बंधू किरण बनसोडे खरं तर या नगरपालिकेच्या मैदानामध्ये उतरलेले होते आणि त्यांना बापूंनी या निवडणुकीमध्ये त्यांना खरं तर अर्ज मागे घेण्यास सांगितलं आणि त्यांना सांगितले की स्वीकृत पद्धतीचा खरं तर जो काय उमेदवार किंवा जो नगरसेवक आहे तर खरं तर त्या ठिकाणी देण्याची जबाबदारी ही माझी राहील अशी खरं तर शहाजीबापूंनी खरं तर शब्द दिल्याचं सांगितलं। परंतु ही जी काही चर्चा आहे ही काय आमच्या समोर झालेली नाही, परंतु आज आम्ही प्रसार माध्यमांच्या समोर येत असताना किरणदादा बनसोडे यांना खरं तर काही फोनवरती चर्चा केली आणि त्यांना ह्या गोष्टी विचारल्या की खऱ्या अर्थानं जे काय तुमचं स्वीकृत पद जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे आणि कोणत्या पद्धतीने खरं तर तुमच्याशी चर्चा झालेली आहे। तर शहाजीबापूंनी किरणदादा बनसोडे असतील, त्याचबरोबर आरपीआयचे नेते आठवले साहेब खरं तर यांच्याशी फोनवरती चर्चा करून तो आठवले साहेबांना खरं तर या ठिकाणी प्रामुख्याने शब्द दिलेला आहे। अशा पद्धतीची खरं तर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना खरं तर त्यांनी फोनच्या माध्यमातून चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हा शब्द मला नसून आठवले साहेबांना दिलेला आहे आणि निश्चितपणानं शहाजीबापू स्वीकृत पदाचा जो काही तिढा आहे तो सोडवतील आणि नगरसेवक पद जे आहे ते माझ्याकडे 100% पदरी पडेल अशा पद्धतीची खरं तर फोनवरती त्यांच्याशी चर्चा झाली। मात्र जर अशा पद्धतीची समीकरण नाही झाली तर किरणदादा बनसोडे यांनी एक प्रकर्षानं गोष्ट त्या ठिकाणी बोलताना सांगितलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जर बापून हा शब्द नाही पाळला तर ते आरपीआयशी तर चुकीच्या पद्धतीने वागल्या असं होईलच, परंतु 2 ते 3 हजार युवकांचा जनसमुदाय घेऊन ते खरं तर खेडोपाड्यातील सर्व जे काही 3 समाजातील लोक आहेत खरं तर दलित समाजातील जे काही 3 लोक आहेत खरं तर त्यांचा जो काही जनसमुदाय आहे तो 2 ते 3 हजार लोकांचा शहाजीबापूंच्या कार्यालयावरती नेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रामुख्यानं शहाजीबापू हा शब्द पाळतील का आणि खरा तर स्वीकृतचा जो काही शब्द बापूंनी दिलेला आहे तो पाळतील का हे खरं तर पाहणं अगदी औत्सुक्याचं या ठिकाणी ठरणार आहे।